नमस्कार. होल आणि ब्लाइंड होल्स मधून ड्रिलच्या या सेशन मध्ये आपले स्वागत आहे. या सेशनची उद्दिष्टे पाहू. या सेशनच्या शेवटी तुम्ही हे करण्यास सक्षम व्हाल: वर्नियर हाय गेज वापरून ड्रिल होल सेंट्रल मार्क करणे, ड्रिलिंग मशीन मध्ये स्पॅन्डलची योग्य स्पीड सेट करणे, ड्रॉइंग नुसार होल मधून ड्रिल करा, ब्लाइंड होल ड्रिल करण्यासाठी डेप्थ बार सेट करणे, आवश्यक खोलीपर्यंत ब्लाइंड होल ड्रिल करणे. आता या ऑपरेशन साठी आवश्यक टूल्स आणि मटेरियल पाहू. ड्रिलिंग मशीन, ड्रिल बीट, स्पॅनर, वर्नियर हाय गेज, ट्राय स्क्वेअर, वर्नियर कॅलिपर, कटिंग लुब्रिकंट, माइल्ड स्टील प्लेट, कटिंग फ्लुइड अप्लिकेटर और स्प्रेयर कटिंग फ्लुइड लावण्यासाठी, रफ फाइल, स्मूथ फाइल, स्टील रूल, मार्किंग चॉक, मेटल ब्रश, ड्रिल चक्की. आता आपण होल आणि ब्लाइंड होल्स द्वारे ड्रिल करण्यासाठी ऑपरेशनचा क्रम पाहू. दुखापतीपासून बचाव करण्यासाठी ब्लाइंड होल पाडताना सुरक्षा उपकरणे घालण्याची खात्री करा आणि सुरक्षित कामाचे वातावरण देखील सुनिश्चित करा. प्रथम रॉ मटेरियल त्यांच्या साईज साठी चेक करा. प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी रॉ मटेरियल आवश्यक तपशिलांची पूर्तता करत असल्याची खात्री करण्यासाठी त्यांच्या वर्तमान परिमाणांसाठी तपासणे आवश्यक आहे. समांतरता आणि लंबकत्व राखण्यासाठी 60x60x19 मिलीमीटर आकाराचे मेटल फाईल करा आणि पूर्ण करा. फ्लॅटनेस आणि स्क्वेअरनेस चेक करा. मेटलला आवश्यक आकारात आकार दिल्यानंतर पृष्ठभागाच्या फ्लॅटनेस आणि स्क्वेअरनेस ट्राय स्क्वेअर वापरून तपासणे आवश्यक आहे, जेणेकरून ते स्वीकार्य सहनशीलतेच्या मर्यादित आहे. तसेच वर्नियर कॅलिपर वापरून परिमाणे चेक करा. मार्किंग मीडिया लागू करा. रॉ मटेरियल वर चॉक समान रीतीने मार्क करा. नंतर ड्रिल होल सेंट्रल मार्क करा. वर्नियर हाय गेज वापरून ड्रिलच्या होलचे सेंट्रल ड्रॉइंग नुसार मेटलच्या पीस वर मार्क करा. आता पंच ड्रिल होल सेंट्रल बघूया. मार्क पॉइंट वर होल तयार करण्यासाठी सेंट्रल ड्रिल बीट वापरा. हे ड्रिल केलेले होल फायनल होल्स अचूकपणे ड्रिल करण्यास मदत करतात. ड्रिलिंग मशीन मध्ये जॉब धरा. पायलट होल ड्रिल करा. सेंट्रल ड्रिलच्या ठिकाणी 6 मिलीमीटर डायमीटरच्या ड्रिल बीट वापरा आणि ब्लाइंड होल साठी पायलट होल्स तयार करा. पायलट होल्स हे सुनिश्चित करतात की मोठे ड्रिल बीट योग्य मार्गाने अनुसरण करतात आणि मेटलच्या तुकड्याला कोणतेही नुकसान टाळतात. होल्स मधून ड्रिल करा. पुढे 8 मिलीमीटर डायमीटरसह ड्रिल बीट बदला आणि होल मधून ड्रिल करा. होल्स द्वारे मेटलचा तुकडा सर्व मार्गाने जातो.
ब्लाइंड होल ड्रिल करा. ड्रिलिंग ब्लाइंड होलसाठी सेटिंग. थ्रू होल ड्रिल केल्यानंतर ड्रिल बीटला 10.5 मिमी डायमीटरसह बदला आणि ब्लाइंड होल 14 मिमीच्या आवश्यकते खोलीपर्यंत ड्रिल करा. आता आपण ब्लाइंड होलची खोली नियंत्रित करण्याची पद्धत पाहू. ब्लाइंड होल ड्रिल करण्याच्या बाबतीत ड्रिल फील्डिंग कंट्रोल हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. यासाठी कोणतीही ड्रिलिंग मशीनमध्ये डेप्थ स्टॉप व्यवस्था नावाची विशिष्ट व्यवस्था दिली जाते. स्पिंडलच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी डेप्थ स्टॉप व्यवस्थेमध्ये ग्रॅज्युएशन असतात. सर्वसाधारणपणे ब्लाइंड होल खोली टॉलरन्स 0.5 मिमी अचूकतेपर्यंत दिली जाते. वर्कपीस मधून पूर्ण डायमीटर तयार झाल्यानंतर मशीन थांबवा आणि खोलीच्या सेट ग्रॅज्युएशन मार्क मध्ये रीडिंग लक्षात घ्या. इनिशियल रीडिंग म्हणा. आता लॉक नट सेटिंग इनिशियल रीडिंग आणि होल्सच्या खोलीच्या समान आहे. स्टॉप अशा प्रकारे ऍडजस्ट करा की ते लॉक नट सेटिंग रीडिंगच्या पुढे उभे राहते आणि या स्थितीत लॉक नट घट्ट करा. सेटअप मध्ये व्यत्यय न आणता होल ड्रिल करण्यासाठी ड्रिलिंग मशीन सुरू करा आणि ड्रिलला फिट करा. लॉक नट हातापर्यंत पोहोचण्यापर्यंत ड्रिलिंग सुरू ठेवा जेणेकरून आवश्यक खोली ड्रिल केली जाईल. एकदा सर्व ड्रिलिंग पूर्ण झाल्यावर कोणत्याही खडबडीत कडा गुलगुलीत करण्यासाठी फाईल वापरा आणि ड्रिल केलेल्या छिद्रे आणि मेटलच्या पृष्ठभागावरील बर काढा. हे स्वच्छ आणि पॉलिश फिनिश सुनिश्चित करते. तेलाचा पातळ थर लावा आणि जपून ठेवा. शेवटी मेटलचा तुकडा गंज आणि गंज पासून सुरक्षित करण्यासाठी आम्ही सर्व पृष्ठभागावर तेलाच्या पातळ आवरण लावू. हे परिरक्षण चरण हे सुनिश्चित करते की तयार झालेले उत्पादन चांगल्या स्थितीत राहते. चर्चा केलेल्या मुख्य मुद्द्याचा आढावा घेऊया. आवश्यक आकारात मेटल फाईल करा. वर्नियर कॅलिपरसह चौरस आणि आकार वापरून फ्लॅटनेस आणि स्क्वेअरनेस चेक करा. मिनी दर्शनानुसार ब्लाइंड होलसाठी होल ड्रिल करा. हे आम्हाला सेशनच्या शेवटी आणते. आशा आहे की तुम्हाला होल आणि ब्लाइंड होल्सद्वारे ड्रिलची चांगली माहिती मिळाली असेल. भेटूया पुढच्या सेशनमध्ये.